नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इंग्लिश 40 विषयाचे स्टेटमेंट. चला तर मग सुरुवात करू. Let's start. Statement. हे आहे 40चं स्टेटमेंट. आपल्याला आता टाईप करायचं आहे. अगोदर सर्वात प्रथम झूम कमी करून घेणे दोन्हीकडचे. या हॉरिझॉन्टल बारने व्यवस्थित ठेवणे जसं की दिसेल. आता आपला जो आहे 40चं स्टेटमेंट किती कॉलममध्ये आहे? 1 2 3 4 5 6 7 कॉलममध्ये आहे. 30चं स्टेटमेंट आपलं 5 कॉलममध्ये होतं, 2 वाढलेले आहेत. तर आपलं कुठून सुरू व्हायला लागले? बी पासून एच पर्यंत लक्षात ठेवायचं. आणि सेल नंबर किती आहेत? 3. B3 मध्येच टाईप करायचं आपल्याला. त्यानंतर एंटर द्यायचं. एंटर दिल्यानंतर ब्रॅकेटमध्ये इथं जे आहे ते टाईप करायचं आपल्याला. आता इथं 1000च्या ऐवजी चुकीचं आल्यामुळे आपणही जसं आहे तसंच टाईप करायचं. पुन्हा एंटर. सेल नंबर 5 आणि 6 या दोन्हीमध्ये मिळून सिरियल नंबर आहे. 5 मध्ये टाईप करायचं आहे सिरियल नंबर. त्यानंतर टॅब. सी मध्ये नेम ऑफ द प्रोडक्ट्स. डी मध्ये काहीच नाही आहे. ई आणि एफ मध्ये जून आहे. त्यानंतर जी आणि एच मध्ये जुलै आहे. खाली यायचं. 6 नंबरच्या सेलमध्ये काहीच नाही आहे. सी मध्ये पण नाही आहे. डी मध्ये नाही आहे. ई मध्ये आहे मुंबई. डी मध्ये आहे पुणे. पुन्हा जी मध्ये आहे मुंबई पुणे. त्यानंतर Let's start. Formatting. केल्यानंतर आपल्याला सुरू करायची आहे आता फॉर्मॅटिंग. फॉर्मॅटिंग करत असताना सर्वात प्रथम चारही कॉलमची विड्थ जे आहे ते वाढवून घेणे. त्यानंतर डीचा कॉलम त्याची विड्थ कमी करणे थोडीशी. सीचा वाढवायचं असेल तर वाढवून घ्या थोडीफार. इकडे जे आहे अंदाजामध्ये पाहून आपलं त्याप्रमाणे साईज थोडीफार कमी जास्त झाली तरी चालेल. सर्वात प्रथम स्टेटमेंटची जे हेडिंग आहे ती आपल्याला संपूर्ण बी पासून एच पर्यंत सिलेक्ट करायची आहे. 30 प्रमाणेच बोल्ड, अंडरलाईन आणि फॉन्ट साईज 16 आहे कंपल्सरी. त्यानंतर मर्ज अँड सेंटर. त्यानंतर त्याच्या खालची जी लाईन दिलेली आहे त्यालासुद्धा बी पासून एच पर्यंत सिलेक्ट करायचं आहे. त्याला जे आहे मर्ज ॲक्रॉस अलाइनमेंट अप्लाय करायची आणि नंतर राईट अलाइनमेंट द्यायची. त्यानंतर 5 आणि 6 मध्ये आहे. दोन्हीला सेलला दोन्ही सिलेक्ट करायचं. मर्ज अँड सेंटर. सी डी कॉलम 5 आणि 6 नंबरचे सेल मर्ज अँड सेंटर. ई एफ मर्ज अँड सेंटर. जी एच मर्ज अँड सेंटर. त्याखालील जे पुणे मुंबई पुणे मुंबई जे 4 कॉलम आहेत त्याला सिलेक्ट करून आपल्याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायची आहे. त्यानंतर सर्व सिलेक्ट करून बोल्ड अनुक्रमांक आहेत सिरियल नंबर त्याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायची आहे. त्यानंतर सीचा जो कॉलम आहे आपल्याला नेम ऑफ द प्रोडक्ट्स त्याला सिलेक्ट करून 1 इंक्रेज इंडेनने पुढे न्यायचे. 1 इंक्रेज इंडेनने. त्यानंतर हे जे डॉट डॉट आहेत त्याला सेंटर अलाइनमेंट. आता आपल्याला जे इथं प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाप्रमाणे आपल्याला इथे आहे ना त्याचे मिनिमम मॅक्झिमम किंवा ॲव्हरेज सम हे काढायचं आहे. बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 1 पहिला जो दिलेला आहे तो काय आहे? फाइंड द ॲव्हरेज ऑफ जून इन मुंबई रो अँड शो इन सेल E50. म्हणजे काय म्हणत आहे? जूनमधल्या मुंबईचं जे आहे ते काय काढा म्हणत आहे? ॲव्हरेज काढा आणि कुठं शो करा म्हणत आहे? सेल
E15 म्हणजे ईचा कॉलम आणि 15 नंबरचा सेल. इथं काय करायला सांगितलेले आहे, ॲव्हरेज. त्याचे दोन प्रकार आहेत, तो दोन्ही प्रकार सांगतो. सर्वप्रथम आहे ते फॉर्म्युलाज टॅबमध्ये जायचं, फंक्शन लायब्ररी ॲटोसम. इथं काय सांगितलेलं आपल्याला, ॲव्हरेज. ॲव्हरेजवरती क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर इथे येणार नाही आहे, तर ब्रॅकेटच्या बाहेर जायचं ॲरोने, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये यायचं आणि इथून सिलेक्ट करायचं, एंटर. आता इथे हॅश कशामुळे आले माहिती आहे का, आपलं जे ॲव्हरेज आहे ते ह्या कॉलमपेक्षा जास्त आलेलं आहे, म्हणून इथे हॅश दिसत आहेत, बरोबर. हे पहा, त्यानंतर फॉर्मॅटिंग करून घेऊ आपण. हां, नंतर दुसरं काय म्हणत आहे, फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ जून इन पुणे रो आणि अँड शो इन इट सेल F50 याचं काय करा म्हणत आहे, मिनिमम. पुन्हा काय करायचं, फॉर्म्युला टॅब, फंक्शन लायब्ररी ॲटोसम, मिनिमम, ब्रॅकेट बाहेर आणि इन, पुन्हा सिलेक्ट करायचं, एंटर द्यायचं. त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे, मॅक्झिमम. पुन्हा फॉर्म्युला टॅब, फंक्शन लायब्ररी ॲटोसम, मॅक्झिमम, ब्रॅकेटच्या बाहेर जाऊन पुन्हा आतमध्ये यायचं, सिलेक्ट करायचं, एंटर मारायचं. पुन्हा त्याच्या पुढचं जे आहे ते पुढे काय सांगितलेलं आहे, सम. फॉर्म्युला टॅब, फंक्शन लायब्ररी ॲटोसम, सम दिलेले. ब्रॅकेटच्या बाहेर जाऊन पुन्हा आतमध्ये यायचं, सिलेक्ट करायचं, एंटर द्यायचं. आता ही एक पद्धत झाली. आणि दुसरी जी पद्धत आहे ती आपण मॅन्युअली टाईप करून सुद्धा आपल्याला काढता येईल. आता इथं काय दिलेलं आहे, फाइंड द ॲव्हरेज. टाईप करत असताना फक्त ॲव्हरेजची स्पेलिंग आपल्याला पूर्ण टाकायची. इज इक्वल टू ॲव्हरेज, ब्रॅकेट इन, त्यानंतर कुठून काढायचं आपल्याला, ते संख्या सिलेक्ट करायची, ब्रॅकेट क्लोज करायचं, एंटर द्यायचं. पुढे मिनिमम सांगितलेलं आहे, इज इक्वल टू MIN, ब्रॅकेट इन, सिलेक्ट करायचं, ब्रॅकेट क्लोज, एंटर. पुन्हा त्यानंतर इज इक्वल टू MAX, ब्रॅकेट इन, संख्या सिलेक्ट करायची, ब्रॅकेट क्लोज, एंटर. च्या पुढे पण सम इज इक्वल टू SUM, ब्रॅकेट इन, संख्या सिलेक्ट करायची, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता हे हॅश कशामुळे येत आहे, तर आपली जी संख्या आहे ती या कॉलमपेक्षा जास्त झालेली आहे, त्यामुळे येत आहे. फॉर्मॅटिंग करून नंतर करता येईल. आता हे पूर्णच मला मेल काढून टाकावं लागेल, ते नंतर करू आपण. आता द्यायचे आहेत आपल्याला बॉर्डर्स. बॉर्डर्स देत असताना काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाचं स्टार्टिंगला जे आहे आपल्याला पूर्ण सिलेक्ट करायचं, सिरियल नंबरपासनं म्हणजे बी कॉलमपासनं H कॉलमपर्यंत 5 आणि 6 नंबरचे सेल होम टॅबमध्ये जाऊन बॉर्डरमध्ये ऑल बॉर्डर द्यायचे आहेत. ओके. त्यानंतर सिरियल क्रमांकच्या 1 क्रमांकापासून ते पूर्ण जे आपला 8 क्रमांकचा आहे पूर्ण सिलेक्ट करायचं, ॲव्हरेज वगैरे सोडून. त्याला नंतर द्यायचे आहेत. त्याला बॉर्डर द्यायचे आहेत आउटसाईड बॉर्डर. सर्वप्रथम आपण दिल्या कुठल्या, ऑल बॉर्डर, त्यानंतर आउटसाईड बॉर्डर, त्यानंतर C आणि D पुन्हा दोन्ही सिलेक्ट करायचे आहेत, त्याला आउटसाईड बॉर्डर द्यायचे आहेत. त्यानंतर EFGH हे चारही कॉलम सिलेक्ट करायचे. याचे जे सेंटरमधल्या बॉर्डर आहेत ते आपल्याला एकत्र द्यायचे आहेत. मग त्यासाठी काय करायचं, बॉर्डरमध्ये क्लिक करून मोर बॉर्डर्समध्ये जायचं. मोर बॉर्डरमध्ये इथे क्लिक करायचं.
आणि ओके करायचं. सेंटरमधल्या बॉर्डर आलेले आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी आपण जे ॲव्हरेज मिनिमम मॅक्झिमम काढलेला आहे त्याला पूर्ण सिलेक्ट करून बॉर्डरमध्ये जाऊन पुन्हा ऑल बॉर्डर द्यायचे आहे. त्यानंतर हेडिंगपासून ते आपण ॲव्हरेज काढलेलं आहे पूर्ण सिलेक्ट करायचं तिथपर्यंत याला मिडल अलाइनमेंट द्यायची आहे. मिडल अलाइनमेंट दिल्यानंतरच ते सेंटरमध्ये व्यवस्थित येईल. त्यानंतर असंच सिलेक्ट केलेलं राहू द्यायचं आहे. इकडे जायचं फॉर्मॅटमध्ये. फॉर्मॅटमध्ये जे रो हाईट आहे त्याला 25 करायचे आहे. 25 करून ओके करायचं आहे. तर हे झालं आपलं संपूर्ण स्टेटमेंट तयार. Other information. ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण लाखामध्ये इंग्रजी 40ला जेव्हा आपले अंक टाईप करायचे असतात बऱ्याच वेळेस एक्झामला प्रॉब्लेम येतो जेव्हा शेवटी जे 00 असतात. आता उदाहरणामध्ये सांगतोय इथं संख्या किती आहे 8,0592 पॉईंट. आपण 75च्या ऐवजी इथं 00 जर घेतलं आणि एंटर जर दिलं ना तर एक्झाममध्ये हे जे 0 आहेत ते निघून जातात. तर तेव्हा काय करायचं अगोदर स्टार्टिंगला सर्व टाईप करून घ्यायचं. नंतर सिलेक्ट करून नंबर्समध्ये जायचं. इथं नंबरच्या ऐवजी जर दुसरं काही असेल ना करन्सी अकॉर्डिंग किंवा जनरल जर असेल तर ते 00 निघून जातील आपले. तर तेव्हा तिथं जे असेल त्याला चेंज करून घ्यायचं. नंबर्स घेतल्यानंतर जे आपले 00 आहेत ते ऑटोमॅटिक येऊन जातील. तर उदाहरणामध्ये इथं जनरल केल्यानंतर पहा डॉट निघून गेलेले आहेत आपले. तर मग एक्झाममध्ये आपली परेशानी होती. तर त्यासाठी काय करायचं इथे जाऊन काय करायचं इथे नंबरवरती क्लिक करायचं म्हणजे आपले जे 00 आहेत ते व्यवस्थित येतील. विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकवलेलं इंग्लिश 40 विषयाचं स्टेटमेंट आपणास कसे वाटले या संदर्भात आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अधिक माहितीसाठी भवानी कम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट वसमत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.